चतुर्थीचा सण दरवर्षाचा 1.5, 5, 7, 10 दिवसाचा. चतुर्थीचा सण दरवर्षाचा 1.5, 7, 10 दिवसाचा. चतुर्थीचा सण दरवर्षाचा 1.5, 7, 10 दिवसाचा. तुंगा टाळ वाजूया गवार गणपती जागूया जागूया गवार गणपती जागूया गवार गणपती जागूया जागूया गवार गणपती जागूया. हो गणराय बसले उंदरावर, गणराय बसले उंदरावर, गणराय बसले उंदरावर. आणि उंदराच्या झाल्या तांगड्यावर, उंदराच्या झाल्या तांगड्यावर, उंदराच्या झाल्या तांगड्यावर. हो झाला काय? देवांची सभा बसलेली आणि गणपती इले उंदरावरसून येता येता एवढाता वजन. गणपती केवढो आणि त्याचं उंदीर केवढो. वजनान उंदराचो पाय साराकलो आणि गणपती घसारले खाली. त्याबरोबर चंद्र हसलो. चंद्र हसल्याबरोबर गणपती गेलो राग आणि त्याला दिले आणि शाप. बोललो तुझा तोंड बघायचा नाही कोणी, पाप लागात. सगळ्यांनी विनंती केली. त्या गणराय म्हणालो जे दिवशी मी येईन ते दिवशी तोंड बघू नको चंद्राचा. उशाप मिळालो. आता माझा म्हणणं काय, तुम्ही बिंदास बघा, बिंदास बघा. मी सांगतोय चंद्राचा तोंड गणपती येते दिवस बघा. आणि आपलं जोडीदार हा ना माझो त्याच्या खाळ्यात उभ्या राहून बघा. अळीवारी असती ती मोडून टाका की तुमचा काय असा निघून जायत म्हणून सांगतोय. अगदी ह्याच्या खळ्यात उभ्या राहून नाही तर बसून बघा, पण खळ्यात बघा त्याच्या काय असतात का म्हणून सांगितलंय. आता कशाला चंद्रावर रागूया, कशाला चंद्रावर रागूया. गवार गणपती जागूया जागूया गवार गणपती जागूया गवार गणपती जागूया जागूया गवार गणपती जागूया. हो आधी गणेश मग गौरी, आधी गणेश मग गौरी, आधी गणेश मग गौरी. येई वसा नवी नवरी, येई वसा नवी नवरी, येई वसा नवी नवरी. आधी गणपती झील आधी येता पाठसून त्याची आवश येता. गौराय आणि नवीन लग्न झालेली असती त्यो पूर्वात गौरी इल्यो काय सुपा घेऊन फिराक सुरुवात केल्यानी जोड्यानी. कमाईचे दिवस ते पूर्वात गौरी इल्यो काय हातात दिल्यानी सूप की आपणाक भुतू काहीतरी घालूचा लागता नाही लय माहिती. आणि मग पुढे गौरीला फुगडी रंगूया. गौरी फुगडी रंगागच होई. आणि मग एका माका प्रश्न विचारतली, तुझा संसान माझा संसान काय गोता संसान. मग डबल बारी चालू. ती समोरची सांगतली पायातला जोडी संसान. मग ही विचारतली तुझा लोमता माझा लोमता काय गोता लोमता. भूतो हसण्यासारख्या काय उत्तर ऐका. नाकातला मोती लोमता. त्या टायमाक नाकात मध्ये मोतिया घाली जुनी माणसा म्हणून सांगलंय. गौरीला फुगडी रंगूया, गौरीला फुगडी रंगूया. गवार गणपती जागूया जागूया गवार गणपती जागूया गवार गणपती जागूया जागूया गवार गणपती जागूया. अहो नैवेद्य मोदक गणपती राजी, नैवेद्य मोदक गणपती राजी, नैवेद्य मोदक गणपती राजी. आणि गौरीसाठी शेगलाची भाजी, गौरीसाठी शेगलाची भाजी, गौरीसाठी शेगलाची भाजी. गणपती का मोदक गावलो की गणपती खुश. गणराय आणि त्याची आवशिली की तिका मिक्स भाजी करून घालतात. सगळ्या भाज्यांचा थंय एकटय करायचा
आणि ती गौरी वाढायची शेगला सगट पोट साबोक चांगली ती शेगलाची भाजी आणि आपण त्याका मोदक हिका भाजी आणि आपण गौरीचा काहीतरी बघा रे म्हणजे वडेनी मटण तिकट मिकट रगडूया आपण 2 पायाचा नाही तर 4 पायाचा जा गावातचा तिकट मिकट रगडवूया वडे कोंबडा रगडवूया गावाला गणपती जागूया जागूया गावाला गणपती जागूया गावाला गणपती जागूया जागूया गावाला गणपती जागूया हो श्रावणात रावणाची दाढी वाढते श्रावणात रावणाची दाढी वाढते श्रावणात रावणाची दाढी वाढते 11 महिने रोग ह्याचा सकाळ संध्याकाळ तोंडाक लावल्याशिवाय ज्याका चैन पडत नाही तो श्रावण पाळता दाढीओ वाढवता कपाळा गंध काय तिळे काय बघल्याच्या नंतर असा वाटतात केवढं मोठं बुवायो नाही कसो थारवता 11 महिने घेणारो महिनोभर कसो रावता तो त्या गणपतीकच माहित माका वाटतं 11 महिने गणपती करूचो आणि 1 महिनो ह्यांका सूट देवची गटारी करू का निदान संसार तरी सुखाचं होय त्यांच्या महिनोभर छान असते बघल्यावर बरा वाटता हा खरो बुवा जोडीवालो आमचो म्हणून सांगते श्रावणात रावणाची दाढी वाढते श्रावणात रावणाची दाढी वाढते श्रावणात रावणाची दाढी वाढते पण गणपतीवर फुल केव्हा पडते गणपतीवर फुल केव्हा पडते गणपतीवर फुल केव्हा पडते गणपती घरात इलो काय फुल कधी घालतय आणि कधी जातय कसर भागू महिन्याची श्रावणापासूनची अंटीची घंटी वाजूया अंटीची घंटी वाजूया गुरुदास कसर भागूया गावाला गणपती जागूया जागूया गावाला गणपती जागूया गावाला गणपती जागूया जागूया गावाला गणपती जागूया मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा